एवढी वर्ष त्या मासांच्या मोहात सापडत ज्या कशेडी घाटात वळणाचा प्रवास करत आपण जात होतो, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीमुळे पर्यायी असा कशेडी बोगदा जो बहुचर्चित बहुप्रतीक्षित होता तो आता सुरू झालेला आहे. आणि आज आम्ही या बोगद्यातनं प्रवास करतोय. तर रस्ता सापडला आम्हाला. आम्ही शोधत होतो. आम्ही आज ठरवलंच होतं, भले जाऊन बंद आहे म्हणून परत यायला लागलं तरी चालेल, पण बोगद्यातनंच जाणार. पण त्याप्रमाणे आज बघतोय तर बोगदा चालू दिसतोय. वाहनात येणं जाणं वाहनांचं सुरू आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात आम्ही बोगद्याच्या जवळ पोहोचू आणि बोगद्यात प्रवेश करू. बघा आता थोड्याच वेळात तुम्हाला अनोख्या अशा ठिकाणाचं दर्शन होणार आहे. तो म्हणजे कशेडी बोगदा. दोनपैकी एक बोगदा पूर्ण काम होऊन सुरू झालेला आहे. एकाच बोगद्यातून येणं आणि जाणं अशी दोन्ही प्रकारची वाहतूक सुरू आहे. बोगदे दोन्ही पाडून पूर्ण झालेत, पण काही आतली कामं बाकी आहेत अजून. त्यामुळे सध्या एकाच बोगद्यातून वाहतूक सुरू आहे. आपण घेऊया आनंद आता या वाहतुकीचा. समोर बघा, बातम्यातच दाखवले. थोड्या वेळात आपण बोगद्यात प्रवेश करणार आहोत. आणि साधारणपणे 12 किलोमीटरचा कशेडी घाट म्हणजे मशिनरी बघ केवढी. आम्ही साधारणपणे गेली 25 ते 30 वर्ष या कशेडी घाटातनं नेहमी वेगवेगळ्या प्रकारची वाहनं चालवत प्रवास केलाय. 12 किलोमीटर अंतर आहे. घाट, फक्त घाटाचं. हे बघा, आपण बोगद्यात प्रवेश केलाय आणि अतिशय सुंदर असं बोगद्यातलं दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. साधारणपणे 4 किलोमीटरचा बोगदा आहे. 12 किलोमीटरचं अंतर हे 4 ते 5 किलोमीटरमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करतो. त्याच्यामुळे इंधन बचत आणि पर्यावरणाला थोडंसं मदत आणि वेळेची बचत या सगळ्या गोष्टी होतात. त्याचप्रमाणे घाट सेक्शनमधनं वाहन चालवत असताना निर्माण होणारा धोका तोही टळतो. कारण हा घाट अतिशय खडतर आणि नागमोडी वळणांचा घाट आहे. खूप ठिकाणी असे कॉर्नर्स आहेत की जिथे गाडी चालवताना खूप काळजीपूर्वक वाहन चालन करावं लागतं. पण याच्यामध्ये लाईट वगैरे सगळं आहे. हा बोगद्यामध्ये बघा ना, काम म्हणजे पूर्णच झालेलं आहे. सगळं व्यवस्थित आहे. 70 ते 80 नाही, जवळजवळ 90% मी म्हणतो काम पूर्ण झालंय. आता काय म्हणजे थोडंसं टचअपचं काम जे म्हणतात ना, रंगरंगोटीचं, व्हिजिबिलिटी 100%. हो, तेवढंच शिल्लक झालं. आता तुम्हाला या कॅमेऱ्यातनं जे क्वालिटी व्हिडिओचे आले त्याच्यावरनं लक्षात येईल की खरंच अतिशय उत्तम असा हा बोगदा झालेला आहे. आणि त्यामुळे एक अविस्मरणीय अनुभव आज आम्ही अनुभवतोय. माझ्याबरोबर माझा भाऊ आहे, गाडी चालवायला बसलाय. तो आनंद घेतोय ड्रायव्हिंगचा. गाडी पण नवीनच आहे आपल्या हातात. त्यामुळे गाडी आहे. अतिशय शांतपणे आम्ही प्रवासाचा आनंद घेण्यासाठी या बोगद्यामधून प्रवास करतोय. खरंच खूप बरं वाटलं. कारण 2012 साली या मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला होता. म्हणजे कधी कधी खेद वाटतो की एवढ्या प्रगत तंत्रज्ञान, सगळ्या गोष्टी प्रगतपणे होत असताना एक एवढासा साधा मार्ग दुपदरीचा चौपदरी करण्यासाठी जवळपास 12 वर्ष म्हणजे एक तप प्रतीक्षा करावी लागली. हा आपण बोगद्यातनं आता बाहेर पडलोय. बोगदा संपलाय. या ठिकाणी बघा, हा माझा भाऊ सौरभ, हाय म्हणा. गाडी चालवतोय आणि आम्ही आता बोगद्यातनं बाहेर पडलोय. त्यामुळे खूप एक चांगलं नवीन एक्सपिरियन्स आम्हाला या ठिकाणी मिळालाय. परत जाताना पण अशाच वेगवेगळे एक्सपिरियन्स इथून पुढे तुमच्याबरोबर शेअर करत राहू. धन्यवाद. आयत्या वेळी बंदुकीत काही बिघाड झाला असेल असं होतं कधी कधी. लागलीच नाही, वर्ण दिसतं ना, बघ ना, ती काय गाडी गेली, ती बघ गाडी गेली. वाघानं झाडावर नागमोडी रस्त्यावर पडत असलेला असा हा वळवाचा पाऊस. वळीव बरसला असं एक मला वाटतं 8वी का 9वीला मराठीमध्ये एक धडा होता. आठवतंय आज मला ते चांगलं. वळीव बरसला. मला वाटतं पाटील नावाचे कोणीतरी लेखक होते त्या धड्याचे.
तर तसा आज वळीव बरसतांचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही या प्रवासात फक्त घेतोय आणि मस्त संध्याकाळच्या वातावरणात वळीव पावसाचा आनंद घेत घराच्या दिशेने आमचं प्रयाण चालू आहे. माझा भाऊ अजून गाडी चालवत आहे मगाचपासून आणि त्यालाही आता पाऊस पडल्यामुळे थोडी मजा वाटते गाडी चालवायला. खूपच मजा येते. मी फर्स्ट टाइम या रस्त्याला गाडी चालवते ना. हां हे पहिल्यांदा हो बरोबर रस्ताही नवीन आहे, गाडी नवीन, रस्ता नवीन, वातावरणही नवीन असतं. म्हणजे वळवाच्या पावसात फार क्वचित अशी वेळ येते ना. कदाचित आम्ही उद्या आलो असतो तर पाऊस मिळाला नसता. म्हणजे आजच आमचं येणं योगायोग आणि आजच पाऊस बरसणं आणि त्यात सौरभ गाडी चालवत असणं, म्हणजे सगळ्या गोष्टी जमून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कॅमेरामॅनला हात मोकळे राहिले. हां त्यामुळे मी आता जरा कॉमेंट्री करू शकतो. तोंड आणि माझे हात दोन्ही मोकळे असल्यामुळे तुमच्याशी बोलू शकतोय. पोरं आले असता अजून खुश झाले. हो आता पाऊस पडायला लागला की एकच गाणं आठवतं. आता गाडी हलते त्यामुळे माझा आवाज पण हलतोय, समजून घ्या तुम्ही. पुढचे अपडेट्स थोड्या वेळात. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या समोर कशेडी बोगदा. काल याच बोगद्यातनं बाहेर पडलो होतो. आपणाला मी दाखवलं होतं की मी गावी चाललो आहे. तर काल एक अजून पावसाचा पण व्हिडिओ मी संध्याकाळी टाकला होता. काल पाऊस पण आला, कशेडी बोगद्यातनं पण प्रवास करता आला. अशा सगळ्या गोष्टी एकत्रितपणे अनुभवता आल्या. आज परत चाललो आहे आपण. परत जाताना परत त्या कशेडी बोगद्यातनं परतीचा प्रवास करतो आहे. हे बघा आता एक अजून कामं चालू असल्यामुळे फुल प्लेज रस्ता ओपन करून ठेवलेला नाही आहे. काही बॅरिकेड्स टाकून एकच लेन ओपन केलेली आहे. हे बघा आतमध्ये पण तुम्ही बघाल काही असे स्ट्रक्चर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून अजून लाईट लावणे वगैरे कामं सुरू आहेत. होतील हळूहळू असंच म्हणायला लागेल. कारण 2012 पासून कोकणी माणसाने कोकण रेल्वेच्या चौपदरीकरणाची प्रतीक्षा केली होती आणि त्या प्रतीक्षेतला एक बहुचर्चित असा हा कशेडी बोगदा आज त्या बोगद्यातला प्रवास अनुभवायला मिळतोय. ही खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. आणि राम मंदिर व्हावं म्हणून 500 वर्ष वाट बघणारे आम्ही, कोकण रेल्वेसाठी कित्येक दशकं वाट बघणारे आम्ही, तर मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी 12 वर्ष तर थांबूच शकतो. त्यामुळे 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला माझं बोलणं कदाचित सार्कॅस्टिक वाटेल, पण ही खरंच अशी परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये. होत आहे असं, पण आपण आशा करूया की भविष्यात ही परिस्थिती बदलेल आणि असे चांगले प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत दाखल होतील. कारण कोणीच मेहरबानी करत नाही आजच्या परिस्थितीमध्ये रस्ते बनवून. कारण हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या प्रत्येक वापरासाठी सरकार माझ्याकडनं काहीतरी फी घेणार आहे. मी तयार आहे ती फी द्यायला, पण माझी एवढीच अपेक्षा आहे की ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने तुम्ही तुमचं काम पूर्ण करा. आम्ही त्या कामाचा मोबदला जेव्हा ती काम आम्हाला वापरायचं असेल तेव्हा नक्की देऊ तुम्हाला. काल मी आलो होतो माझ्या गावी, पाऊस अनुभवला संध्याकाळी. रात्री परत थोडी 2 कामं होती ती केली. सकाळी उठलो, एक पंप आणला होता दुरुस्त करून, त्याची जोडणी केली विहिरीवर. आणि आज माझ्या आईबाबांना घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे. गप्पा मारता मारता कशेडीचा बोगदा संपला आहे. त्यामुळे आपणही आता इथे थांबूया. पुन्हा अशाच अपडेट्स घेऊन आपल्यासमोर येत राहील. धन्यवाद.